कारण 10 वर्ष तुम्ही एकत्र होता, 15 वर्ष एकत्र होता. 5 वर्ष मी आणि विनय कोरे अशी 20 वर्ष आम्ही सत्तेत आहोत. आता डायरेक्ट फाईट वैचारिक लढाई ना. 4 वार्डांचा एक प्रमाण आहे. शक्तिशाली माणसं लागतील. एखादा जरी वीक असला तरी त्या तिन्ही शिटा या डोक्यात येते. धरून 4. आता मला काय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री पण आले. आता त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आता दूर झालेली आहे. ती त्याने तिथं जाऊन सांगावं आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करावा असं त्यांना सांगितलेलं आहे. गोकुळचे चेअरमन आणि शिक्षकाला झाले होते आणि आमच्या पेरच्याच मुलीचं लग्न असलं मी गेलो. त्यांची माझी भेट झाली. नंतर त्यांच्याही माझी शासकीय विश्रामगृहात चर्चा झाली. हे झापलं बिपलं जे आहे काही झापलं नाही. अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आमची चर्चा झाली. कोणी फुटली राजीनामे? नाही, आता त्यांना आम्ही कोण करणार आहोत. मी बंटी पाटील, विनय कोरे आणि सर्व नेते मंडळीने आम्ही जो एक आमच्या मनातलं जे नाव आहे ते सर्व नेते मंडळी पुढं ठेवून अजून त्याला अंतिम स्वरूप घ्यायचं आहे. ते नाव त्यांना सांगण्याची जबाबदारी विश्वास पाटलाची टाकलेली आहे आणि ते नाव सर्वमान्य होईल असा आम्हाला विश्वास आहे. चौघं येतच बसणार का मुंबईतच? नाही काही चर्चा कधी करणार चौघ? आता चर्चेत चौघं आम्ही त्या चेअरमन निवडून देऊ शकतो. की नेते मंडळींना आम्ही नाव सांगणार ना. तो कोण करावं एक आम्ही त्यांना सुचवलेलं आहे. ही व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही सगळ्या नेते मंडळींच्या कानावर घालणार आहे. तुम्ही दोघं ठरवणार पण बाकीच्या दोघांना सांगणार? नाही, दोघांची चर्चा झाली चौघांची आहे. आता राहिलेल्या नेते मंडळींच्या कानावर घालायचं आहे. पालकमंत्री वगैरे सगळे पालकमंत्री त्यांचे KP पाटील या दोघांनाच मानाने कानावर घालायचं आहे. हे सगळं कधी साधारण या 2-4 दिवसांमध्ये नाही बघा, ते काय म्हणतात की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जाऊन बोलतो. आता त्यांनी सांगितलं मी राजीनामा दिला. आता मला काय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री फोन आले. आता त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आता दूर झालेली आहे. ती त्याने तिथं जाऊन सांगावं आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करावा असं त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आता ते होणार नाही ना. म्हणजे अमुक एक होणार असं त्यांनी जे सांगितलं असेल आम्हाला माहिती नाही काय सांगितलं. हे आताही नाव असताना महायुतीतलं असणार आहे काय महाविकास आघाडीचं? महाविकास नाही, ही लढाई आमची जी निवडून झाली होती. महाविकास आणि महायुती असं आहे. एक सत्तारूढ गटाच्या विरोधी आम्ही एक शाहू महाराजांच्या नावाने आघाडी केली होती आणि निवडून लढली होती. आता वास्तविक त्यांनी जर महाविकास आघाडीमार्फत लढवली असती तर पी.एन. पाटील साहेब आपल्याकडे आले असते. मग माजी आमदार जे उद्धव ठाकरे गटाचे सतीश पाटील आले असते. अनेक उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे वगैरे तिकडे जाऊन राहिले असते. म्हणजे ते काय असे काय महाविकास महायुती तर त्यावेळी नव्हती जन्माला आलेली. त्यामुळे तो प्रश्न नाही. तुम्ही उद्या भेटणार डेप्युटी सीएमला का नाही भेटणार? उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कानावर घालणार नाही. कानावर घाला म्हणजे त्यांनी मला विचार करतोय. मग आता नाही विचारत मी काय करणार. आता हे स्वतः जाऊन याने हा प्रश्न कुणी निर्माण केला आहे. आता तुम्ही अरुण डोंगरेंना सांगितले तुमची इच्छा आहे महायुतीचा व्हावा त्याप्रमाणे आम्ही नाव देतो. तुम्हीच सीएम डेप्युटी सीएमला सांगा माझं समाधान झाले आणि मी राजीनामा देतो. पुन्हा त्यांच्याकडेच
आणि त्याच्या मुलाला मग त्यांची हे होती इच्छा आहे की कौलव जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय तिकीट द्यावं ते मी मान्य केलेलं आहे. प्रदेशाध्यक्षांना सांगून तिकीट देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. तर ते थांबायला पाहिजे ना राष्ट्रवादी. आता त्यांनी मागणी केली काल, आम्ही तयार दाखवली. कौलवला कोण आहे आता? कुठलं कोण आहे नव्हतं काँग्रेस मत असेल एका शक्यता आहे. आता महायुतीचा उमेदवार म्हणून आता कौलवला आम्ही करणार. आता तिथं आंबेडकर साहेब एखादा दावा करण्याची शक्यता आहे. त्यांना मतदारसंघ आहे. त्याला डोंगरेंनी सांगणार CMDC हा भाग वेगळा, पण मुळात त्या सगळ्या याच्यामध्ये CMDC आता त्यात मला जे प्रदेशाध्यक्ष आणि आंबेडकरांना मतदार असल्यामुळे आंबेडकरांना सांगून तिकीट देण्याचा आम्ही शब्द दिलेला आहे. असल्या ठिकाणी आंबेडकरांना आले ते व्हायला काय म्हणलं हे ठीक आहे म्हणजे डोंगरे राजीनामा हे करायला, पण CMDCचा कसा आहे संशोधन कसा संबंध काय? तर ते तुम्ही त्याला विचारला. तुम्ही आता जो एक नाव दिले तो कुठल्या मतदारसंघात? दक्षिण, उत्तर, सर्व मान्य होईल असं. मतदारसंघ कुठला? करवीर, दक्षिण, सर्व मान्य होईल असं. तालुक्यातला कुठला असता काय? सर्व मान्य होईल असं. तालुक्यातला विचारा, मुंबई विचारा, मग कलर विचारा. तुझं नाव तुम्ही नाव काय काय तुमचं नाव सर्वमान्य हो. मी कसं म्हणू शकतोय? मी कसं साहेब महापालिकेचं काय? तर आता महापालिका, जिल्हा परिषद, अहो मी आहे ना की येते माहिती हा येतेच. कारण साहेब कसं आहे, 4 प्रभाग होण्याची शक्यता आहे. होय. मग त्यात कसं की आता तिथं तुमची नाराजी पण होऊ शकते जर स्वतंत्र लढलं तर. हे बघा एकत्रितपणा लढावं लागेल महानगरपालिका. 4 वार्डांचा एक प्रभाग आहे. शक्तिशाली माणसं लागतील. एखादा जरी वीक असला तरी त्या तिन्ही शिटा या डोक्यात येते. धरून 4 त्यांना सर्वे करावा लागेल. चांगली माणसं काढावी लागतील. लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील. आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटारेटी करून चालणार नाही. आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही महानगरपालिका. 4 वार्डांचा एक प्रभाग आहे. शक्तिशाली माणसं लागतील. एखादा जरी वीक असला तरी त्या तिन्ही शिटा या डोक्यात येते. धरून 4 त्यांना सर्वे करावा लागेल. चांगली माणसं काढावी लागतील. लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील. आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटारेटी करून चालणार नाही. आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही तर आम्ही मैत्री पण लढत करू. मुख्यमंत्री महोदयांनी परवा सांगितलेलं आहे. आणि तिन्ही पक्षावर आम्ही म्हणजे एकमेकावर टीका करायची नाही. आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचं. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा. शहरात तुमची लढत दोस्ताबरोबर मैत्री तुम्ही वाटणार नाही. नाही ते काय सरळ डायरेक्ट कारण 10 वर्ष तुम्ही एकत्र होता, 15 वर्ष एकत्र होता. बाबाची मिळाली विनय करू अशी 20 वर्ष आम्ही सत्तेत आहोत. आता डायरेक्ट फाईट वैचारिक लढाई ना. त्यांचं तर म्हणजे या निवडणुकीत कसलंही कॉम्प्रोमाइज नाही. हातचं न लागता माझ्या स्वभावाप्रमाणे. हा बाबड्या स्वभाव. गोकुळमध्ये असंच. आणि तो निवडणुका झाल्यानंतर आता मी माझ्या वाड्यात मला अनेक व्यक्त केलं किंवा त्या चांगल्या संस्था आहेत आपल्या राज्यातल्या. सगळ्यांनी एकत्रित करूया आपण. अधिप्रश्न झाला की नाही माहीत नाही आहे, कारण मी उशिरा सांगितलं. तर ते नवीन मुश्रीफ साहेबांनी कारखाना चांगला चालवलेला आहे. बऱ्याच गोष्टीचा अनुभव आहे. युवा आहेत. त्यांना अजूनही जिल्हा पातळीवरचं चांगलं पद नाही आहे. मोठ्या झाडाच्या सावलीत बारकं झाड अद्याप प्रतीक्षा करावी लागेल. तर थोडंसं ते सर्वमान्य नाव नाही. ते अद्याप प्रतीक्षा करावी लागेल त्यांना. सर्वमान्याचा प्रश्नच नाही. रेसमध्ये घोडा सोडला तर रेसमध्ये येईल ना. रेसमध्ये घोडा सोडलेला आहे आपण.
नाही तुम्ही सोडायला पाहिजे असं तो विषय आहे. कार्यकर्त्यांची मागणी आहे रेसमध्ये घोडा खेळ असं आम्ही ऐकले. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आता सगळ्या कार्यकर्त्यांनी मला एक गिन्नी दोनाने जास्त करते म्हणून नेता केला की नाही हा मग एकदा नेता केला आहे आणि गिन्नी दोनाने त्याच्यावर जास्त मला करते तर मला ऐकायचं नाही. बाकी राज्यावर काय खाते आता राज्यात आज जायला तर तिकडं 3 दिवस राज्याचं ते आहेतच सगळी घेऊन ठाऊकी माझ्या कार्यालयासमोर. काँग्रेसमध्ये काही नगरसेवक नाराज आहेत, पक्षांतर करणं म्हणतात. आपल्याला कोण आले काय त्यात? तर आता आपण विरोध आहे. शारदा देशमुख म्हणा किंवा आणखीन कोण तिकडे नाराज आहेत ते. सगळ्या गोष्टी आता बोलायचं त्यावेळेला बोलू. जास्त दिवाळी होती त्याने निवडणूक आयोगाला त्यांनी स्वातंत्र्य दिले तुम्हाला काही ह्याच्यात अडचण आलं तर या म्हणा आयोगाला. तेव्हा आता सप्टेंबरला जर पावसाळा असेल तर आपल्या दिवाळीत सुद्धा घटक पक्ष परंतु अरुण डोंगरेंच्याबरोबर जी आमची काल चर्चा झाली ही सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये अतिशय आश्वस्त करत आणि त्यांनी मान्य केलं. आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. घटक पक्षाचा घटक असलेले राजकीय क्षीरसागर आमदार यांनी पहिला महापौर शिवसेनेचाच असेल. ते आता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तिन्ही पक्ष सांगणार माहिती जाऊ ज्या सदस्य येतील तोच क्लेम करेल ना. मग ते म्हणतील आम्ही म्हणतोय ना ते आता ज्यावेळी आफ्टर इलेक्शन ज्या सदस्य त्या लक्षणा ते आज कशा बोलत जातात. आपलं मागचं कसं होतं, एक वर्ष काँग्रेस असायचं, दुसऱ्या वर्ष राष्ट्रवादी असायचं. असं 20 वर्ष होतं. आमचे जो 7-8-10 महापौर झाले, 7-8-10 कॅटेगरी कमिटी निर्माण झाले, उपमहापौर झाले. मग साहेब एकाला सुद्धा ना व्यवस्थित कामकाज म्हणजे ते कळेपर्यंत त्यांचा कार्यकाळ संपतो असंही होतं बऱ्याचदा. ते 6-6 महिने किंवा हे जे तुम्ही त्याही म्हणतात ते बरोबर आहे. परंतु लोकांना आपल्याला पद मिळावं ही इच्छा असते. असं काय पाहिजे माहिती काय आयुक्त या जे आहेत त्याने जर व्यवस्थित काम केलं व्यवस्थित तर पदं अधिकारी गेली काय फार परिस्थिती म्हणजे प्रतिनिधीने ठराव करावा लागतो वगैरे आहे. परंतु त्याने जर वेळ आता 2.5-3 वर्ष कोण आहे तेच होतं की यापूर्वी कुठं बसल्या आणि काय असेल याच्यात सदस्यांना आम्ही जोडत होतो. पैसे खात्यात पैसे घेऊन बदल्या घेतात. आता काय कळलं ते थांबले. तो आता तुमचा थांबले का ते नाही थांबले ते सांगा. माझं म्हणजे असं नाही योग्य गोष्टी आणल्या पाहिजे. पण नगरसेवक असताना महापालिकेने स्थानिक माणसाला एक स्थान हे होतं, आता ते राहिलं. कामं व्हायला ते पण असतं. नगरसेवक असल्याचे होत होत नाही. नाही. महापालिकेत अहो एक असे मी महानगरपालिकेत नगरसेवक बघितले की वार्डातल्या सगळ्यांना लाईट बिल घेऊन भरतात. नगरपालिका विकलफाळा भरतात. साहेब आपले अजित राऊत तुमचे नगरसेवक भागातून तो वारला ना तर त्यांचा मृत्यू दाखला आणून ती दिवसादिवशी द्यायची. एवढं असे तुमचं काम काम कसं कसं घरपोच अटॅचमेंट त्यांच्याच आहे. मंगळपूरला लोक काय त्यांच्या भागात काय तक्रार केली की त्यांचे कामगार सगळे पटवून गटारी साफ करून दे. त्यांची ती बिल्डिंग असल्यामुळे रोडा आहे तिथं काय एक रोडा आहे प्रकरण नसेल तर काय बहुतेक रोडा आहे. उद्या समजा अडाणी आणि अंबानीचा पण मुलगा आला आमदार किंवा खासदार ती संपूर्ण शहरच करून देतील. होय हा ते आहे. संजय राऊतांनी जे पुस्तक लिहिलं त्यामध्ये आपल्या उल्लेखासाठी एक पान आहे. तुम्हाला काय वाटलं मनोमनी काय वाटलं म्हणजे खरंच त्यांनी इतकं जे लिहिलं ते अगदी